नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वीचं प्रकरण 3 पूर्णांक संख्या बघणार आहोत आणि बघा त्याच्यात आपण अभ्यास करणार आहोत कशाचा ते बघूया। आता आपण जाणून घेऊया पूर्णांक संख्यांची वजाबाकी। म्हणजे मागे आता आपण बघितलं होतं की पूर्णांक संख्यांची आपण बेरीज शिकलो होतो की आपण कसं त्या संख्येला आपण ऍड करतो, बेरीज करतो। आपण त्यासाठी बसचं प्रवासांचं उदाहरण सुद्धा घेतलं होतं। म्हणजे प्रवासी चढत होते तर आपण बेरीज करत होतो। आपण धन संख्यांनी दाखवलं, उतरणाऱ्या प्रवाशांना आपण ऋण संख्यांनी दाखवलं होतं आणि मग त्यांची आपण बेरीज केली होती। तर आता आपल्याला पूर्णांक संख्यांची मुलांनो इथे वजाबाकी बघायची आहे। तर वजाबाकीमध्ये बघा एक उदाहरण दिलेलं आहे, आपण उदाहरणाद्वारे बघूया। अनिलला म्हटलेलं आहे समजा तुझ्यावर 10 रुपयाचं कर्ज आहे। बघा कर्ज आहे म्हणजे आपण दुसऱ्यांकडून उसने घेतलेले आहेत, म्हणून आपण त्या संख्येला आपण काय म्हणूया, ऋण म्हणूया। त्याच्या समोर आपण ऋण हे चिन्ह देऊया, धन नाही लिहूया, कारण आपण कर्ज घेतलाय दुसऱ्याकडून। ती किंमत दुसऱ्याकडून ती जी रक्कम आहे ती आपण उधारी घेतलेली आहे, म्हणून ते कर्ज घेतलेलं आहे असं। तर म्हणून इथे बघा ऋण 10 ही संख्या आहे व तू 5 रुपये मिळवलेस। आता मग तुला 5 रुपये पुन्हा मिळाले, पण ते कर्ज कमी करण्यासाठी वापरले। म्हणजे पहिलेच त्याच्यावर 10 रुपयाचं कर्ज होतं, ऋण 10चं। आता त्याला 5 तर मिळाले, पण त्यांनी ते 5 रुपये जे मिळाले ते कर्ज फेडण्यासाठी त्याने वापरले आहे। म्हणजेच ऋण 5 ही संख्या कर्ज कमी झाले, म्हणून यांनी बघा इथे ऋण 10 हे कर्ज घेतलं होतं। मग 5 तर मिळाले, पण आता 5 जे मिळालेली किंमत आहे तर ते कमी केले, कारण ते कर्ज कमी करायचे आहेत, म्हणून आपण इथे वजा केली मुलांनो। आणि याच्यात बघा ऋण ऋण धन होते, ते इथे धन 5 लिहिलं आहे, हे ऋण जशाचे तसे। म्हणजेच इथे 10 मधून 5 गेले तर 5 राहणार आहे मुलांनो, आणि मोठ्या संख्येचे जे चिन्ह आहे ते समोर लावायचं, म्हणून इथे ऋण 5 आलं। म्हणजेच 5 रुपयाचे कर्ज कमी होऊन आता फक्त 5 रुपयाचे कर्ज त्याच्यावर वाचलेलं आहे। पहिले 10चं होतं, मग त्यांनी 5 रुपयाचं कर्ज फेडलं, म्हणजे त्याच्यावर आता 5 रुपये पुन्हा कर्ज वाचलेलं आहे। मित्रांनो, आपण आता वजाबाकी, पूर्णांक संख्यांची वजाबाकी कशी करतात याच्यासाठी आपण आता काही उदाहरण बघूया। पहिलं उदाहरण आहे ऋण 8 वजा ऋण 2। तर बघा याला कसं सोडवूया। ऋण 8 आपण हे जशाचे तसे लिहूया। इथे बघा ऋण ऋण काय होईल मुलांनो, धन होईल, म्हणून इथे धन 2 येईल। मग आता बघा मोठ्या संख्येच्या समोर जे चिन्ह आहे ती क्रिया आपल्याला करायची आहे। इथे 2 भिन्न चिन्ह आहेत, तर आपण 2 वेगवेगळे चिन्ह असल्यावर आपण मोठ्या संख्येच्या चिन्हानुसार करतो आपण। तर इथे 8 मधून 2 गेले, 6 येणार आहेत मुलांनो, आणि ऋण चिन्ह हे समोर येईल। तसंच आपण आता दुसरं उदाहरण बघूया मुलांनो। बघा यांनी सोडवलेलं त्याच पद्धतीने आहे की ऋण 8 ऋण ऋण धन 2 केलं। मग इथे त्यांनी 8 अधिक 2 केलं, तर बघा ऋण 8 अधिक 2 केलं आहे। इथे 2 चिन्ह हे वेगवेगळे भिन्न होती, त्याच्यामुळे इथे आपण ह्या चिन्हाची जी क्रिया आहे ती करूया। तर इथे वजा केला, आपण वजा केलं तर 6 उत्तर येईल, आणि 8च्या समोर ऋण आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह आपण इथे लिहिलेलं आहे। तसंच इथे सुद्धा बघा मुलांनो ऋण 3 जशाच्या तसे आपण लिहूया। आता आपल्याला माहित आहे ऋण ऋण धन 7 होईल। तर याच्यामध्ये बघा मुलांनो मोठ्या संख्येचे चिन्ह, आता इथे 2 भिन्न चिन्ह आहेत, इथे ऋण आणि धन। तर मग आपण काय करायचं, मोठ्या संख्येच्या समोर जी आहे ती क्रिया करायची। मोठ्या संख्येच्या समोर अधिकचं चिन्ह आहे, म्हणजे ऋण 3 अधिक 7 आहे, म्हणजे आपण इथे वजा करूया। तर 7 मधून 3 गेले तर 4 येईल मुलांनो, आणि 4 येईल, पण याचं जे उत्तर आहे ते किती येईल, मोठ्या संख्येसमोर काय चिन्ह आहे, अधिक 7 हे चिन्ह आहे। तर याचं उत्तर बघा मुलांनो काय येईल, तुम्ही सांगा। इथे ऋण लिहू की धन लिहू? आताच तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण काही त्याच्या रूल्स मीन्स हे पण बघितलेले आहे स्टेप्स की आपण कसं करायचं ते। तर मुलांनो बघा अशा प्रकारे हे इथे उदाहरण सोडवलेले आहेत आपण। फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहे चिन्ह बरोबर झाले पाहिजे आपले।
तर इथे सुद्धा आपण बघा जे सोडवलेलं आहे इथे आपण चेक करून बघूया. धन 6 वजा धन 3, ते इथे धन 6 जशाच्या तसे लिहिलेले आहेत आणि इथे अधिक काय होतं मुलांनो, इथे ऋण 3 होते म्हणून 6 मधून 3 गेले, 3 आलं आहे. मोठ्या संख्येचा चिन्ह समोर म्हणजे धन 3. इथे सुद्धा बघा मुलांनो, आता इथे सुद्धा बघा धन 5 वजा धन 4 हे आहे. तर बघा इथे धन 5 ला आपण जशाचे तसे लिहूया. इथे बघा दोन्ही चिन्ह ऋण ऋण आहेत. ऋण ऋण काय होईल, धन धन 4 होईल. म्हणजेच इथे आपल्याला 5 अधिक 4 करावं लागणार आहे मुलांनो आणि आपल्याला उत्तर काय मिळणार आहे, 9 मिळणार आहे उत्तर. अशा प्रकारे आपण इथे उदाहरण सोडवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि याच्यावरून आपल्याला काय समजलेलं आहे, एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिले संख्येत मिळवणे आहे. म्हणजे बघा एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे आहे. म्हणजे बघा इथे ऋण 8 होते, ऋण 8 आणि हे ऋण ऋण धन 6 होईल. म्हणजे याच्यात आपण काय केली, याची बेरीज केली आणि आपल्याला उत्तर काय मिळेल, बघा इथे मोठ्या संख्येसमोर ऋण चिन्ह आहे म्हणून आपण ऋण देऊया, ऋणाची क्रिया करूया. म्हणजे 8 मधून 6 गेले 2, पण मिळणाऱ्या उत्तरासमोर आपल्याला ऋण हे चिन्ह देणं आवश्यक आहे कारण 8च्या समोर हे ऋण चिन्ह होतं मुलांनो. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे पूर्णांक संख्यांची बेरीज कसं करतो, वजाबाकी कसं करतो हे शिकलेलो आहोत. वजाबाकी करताना जे नियम सांगितलेले आहेत ते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता बघूया आपण सारांश. तर बघा सारांश म्हणजेच आपण ह्या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत. तर बघा प्रस्तुत पाठामध्ये आपण पूर्णांक संख्या, त्याची बेरीज, वजाबाकी, त्यांचा लहान मोठेपणा, विरुद्ध संख्या आणि चा अभ्यास केलेला आहे. म्हणजे सविस्तर पूर्णपणे आपण बघितले तर पूर्णांक संख्या ह्या प्रकरणामध्ये आपण सगळ्यात आधी नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या शिकलो होतो. नैसर्गिक संख्यामध्ये आपण मुलांनो 1 2 3 ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. त्याच्यानंतर आपण शून्य आलं तर शून्य असला की आपण त्याला पूर्ण संख्या म्हणतो. पण शून्याचं तर आपल्याला गरज पडलीच कारण सारख्या संख्येतून समजा वजा केलं, जसं 5 मधून 5 वजा केलं तर 0 मिळते म्हणून आपल्याला शून्याची गरज भासली. त्याच्यानंतर मग बघा तापमान वगैरे आपल्याला कमी जास्त करायचं आहे तर आपल्याला अजून समोर धन आणि ऋण ह्या संख्यांची सुद्धा गरज भासली. म्हणजेच आपण ऋण 1, ऋण 2, ऋण 3 किंवा धन 1, धन 2, धन 3 अशा ह्या वेगवेगळ्या संख्यांचे आपल्याला गरज भासली. आणि ह्या सगळ्या संख्यांच्या समूहाला म्हणजे ज्याच्यामध्ये धन संख्या, ऋण संख्या आणि ह्या दोन्ही मिळून पूर्ण संख्या ज्याच्यात येतात त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. हे सुद्धा आपण ह्या पाठामध्ये शिकलो. आणि यांची बेरीज कशी केली, वजाबाकी कशी केली हे सुद्धा आपण ह्या प्रकरणामध्ये शिकलो. आणि संख्येचे विरुद्ध संख्या काय असतात ते सुद्धा शिकलो. आणि सोबतच आपण संख्येचा लहान मोठेपणा सुद्धा ह्या प्रकरणामध्ये बघितला आहे. आणि अशा प्रकारे इथे आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे मुलांनो. तर याच्यामध्ये आपण आज विद्यार्थ्यांनो सराव करणार आहोत. सरावामध्ये बघा शिकलेल्या अभ्यासावर आपल्याला काही प्रश्न सोडवायचे आहेत. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, प्रश्न आहे चिन्हांचा उपयोग करून लिहा. तर पहिला प्रश्न आहे, कुसुमला तिच्या उद्योगात 500 रुपयाचा नफा झाला. तर कुसुमला कितीचा नफा झाला, नफा म्हणजे फायदा झाला 500 रुपयाचा. तर बघा दोन पैकी पर्याय क्रमांक 1 आहे -500 म्हणजेच ऋण 500 आणि पर्याय क्रमांक दुसरा आहे धन 500. तर फायदा झालाय म्हणजे अधिकने संख्या वाढलेली आहे म्हणजे आपण काय येईल विद्यार्थ्यांना, ऑप्शन क्रमांक 2 आपण. आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे मुलांनो. तर आता आपण वळूया प्रश्न क्रमांक दुसऱ्याकडे. बघा मुलगा
5 पावले उत्तरेकडे चालला. तर मुलगा 5 पावले उत्तरेकडे चालला म्हणजे प्लस झालं की मायनस झालं, म्हणजे धन 5 झालं की ऋण 5 झालं. तो उत्तरेकडे चालला आहे म्हणजेच सांगा मुलांनो, धन 5 म्हणजे अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे मुलांनो तुम्ही. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जमिनीपासून 400 मीटर अंतरावर पक्षी उडत आहे. म्हणजे एक पक्षी आहे बघा, तो जमिनीपासून 400 मीटर अंतरावर उडत आहे. अंतरावर आहे, वर आहे म्हणजेच काय येईल विद्यार्थ्यांनो, धन येईल की ऋण येईल. बघा जमिनीपासून तो 400 मीटर वर असल्यामुळे तुमचं उत्तर काय येणार आहे, धन 400. बरोबर सांगितलेलं आहे. बघूया आपण, आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. जमिनीखाली 10 मीटर खोल पाण्याचा झरा आहे. बघा जो पाण्याचा झरा आहे तो जमिनीखाली 10 मीटरवर आहे मुलांनो. तर इथे बघा 10 मीटर म्हणत आहे आणि खोल आहे, तो खोल पाण्याचा झरा आहे म्हणजे संख्या कमी होत आहे, म्हणजे मायनस मध्ये येईल, म्हणजे प्लस 10 येईल की धन 10 येईल की ऋण 10 येईल. बरोबर आहे, ऋण 10. आपण बघा ऋण 10 वर क्लिक करून बघूया आपण, आणि उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 5वा. बघा, मला पुस्तकांवर 15 रुपये सूट मिळाली. म्हणजे बघा आपल्याला ऑफर वगैरे राहते, त्यांना ऑफर मिळालेली आहे, सूट मिळालेली आहे पुस्तकांवर 15 रुपयांची. सूट मिळणे म्हणजे तेवढे कमी झालेले आहेत. कमी झालेले म्हणजेच ते ऋणमध्ये येणार की धनमध्ये येणार. बरोबर मुलांनो, बघूया उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. शाबाश मुलांनो. आता वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. बघा इथे +5 आहे, म्हणजे 5 अधिक ब्रॅकेटमध्ये ऋण 2 आहे. बरोबर किती होणार, म्हणजे इथे बघा 5 आपण जशाचे तसे, आणि धन अधिक ऋण हे ऋण होणार आहे, ऋण 2. म्हणजेच उत्तर किती येईल मुलांनो, आपल्याला काय करावं लागेल इथे, शाबाश, वजाबाकी करावे लागेल. उत्तर 3 येणार आहे. आणि मोठ्या संख्येचा सिम्बॉल इथे प्लस आहे म्हणून इथे प्लसच येणार आहे, अधिकच येणार आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे इथे येणार आहे 3. उत्तर पण प्लस येणार आहे. बघा आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करून बघूया, आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण नेक्स्ट बघूया. इथे बघा पटकन सांगायचंय मुलांना आपल्याला. तर बघा पटकन सांगा मुलांना तुम्ही, अगदी सोपी प्रश्न आहे. ऋण 8 अधिक ऋण 3 म्हणजे अधिक आणि ऋण 3 होणार आहे. तर मीन्स ऋण 8 आणि ऋण 3 म्हणजेच 8, 9, 10, 11 येणार आहे. पण संख्यांचे चिन्ह हे ऋणच येणार आहे मुलांनो. व्हेरी गुड. म्हणजेच इथे उत्तर येणार ऋण 11. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2. आपण 2 वर क्लिक करून बघूया, आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 8 मध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला. प्रश्न वाचूया. ऋण 9 अधिक 0 बरोबर किती. शून्याला काहीच किंमत नसते, म्हणजेच ऋण 9 जशाचे तसं येणार आहे. म्हणजे इथे आपण उत्तर लिहूया ऋण 9. खूप सोपी उत्तर आहे म्हणून पटापट सांगायचं आहे मुलांनो. आता आपण योग्य पर्यायावर क्लिक करूया, म्हणजेच पर्याय क्रमांक तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1 वर क्लिक करूया, आणि उत्तर तुमचं अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे.
बघा 9 आता पटापट सांगा मुलांनो. प्रश्न असा आहे की -8 अधिक 4. तर बघा -8 आपण लिहिलेला इथे, अधिक 4 करूया. तर बघा उत्तर काय येईल. आपण इथे मोठी संख्येच्या समोर ऋण आहे म्हणून आपण ऋण करूया, वजा करूया. 8 वजा 4 हे 4 उत्तर येईल. पण इथे मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्याला लावावं लागते, म्हणजे इथे वजा 4, ऋण 4. ऋण 4 हे उत्तर येणार आहे. अगदी बरोबर सांगितलंय मुलांना तुम्ही. म्हणून आपण आता पहिलं पर्याय आहे ऋण 4 आणि दुसरं आहे धन 4. तर आपण कशावर क्लिक करूया? ऋण 4 वर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपला शेवटचा 10वा प्रश्न राहिलेला आहे, बघूया. बघा हे पटकन सांगायचं आहे तुम्हाला. 0 अधिक ऋण 5 बरोबर किती? तर बघा इथे 0 लिहायचं आहे. इथे बघा अधिक ऋण म्हणजे धन आणि ऋण याचं काय येईल? ऋण 5. म्हणजे याचं उत्तर येणार आहे मुलांनो ऋण 5. तर बघा आपल्याजवळ 2 पर्याय दिलेले आहे. एक आहे धन 5, एक आहे ऋण 5. तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. बघा आपण तपासून बघूया. पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. इथे आपले सराव प्रश्न संपलेले आहेत मुलांनो. आता आपण खेळ बघूया. क्रिकेटचा खेळ घेऊया. आपल्याला योग्य बॉलवर ते क्लिक करायचं आहे आणि आपलं जे उत्तर आहे ते बरोबर असेल तर तो मुलगा आहे त्या बॉलला मारून 6 रन करणार आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघूया. संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा डॅशने मोठी असते. बघा आपण उजवीकडील ही जी संख्या आहे, संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा डॅशने मोठी असते. तर सांगा मुलांनो. इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पहिला ऑप्शन आहे 3, दुसरा ऑप्शन आहे 0, तिसरा ऑप्शन आहे 1 आणि चौथा ऑप्शन आहे 2. अगदी बरोबर मुलांनो. तुम्ही पर्याय क्रमांक 3 सांगितलेला आहे 1. म्हणून आपण निळ्या बॉलवर क्लिक करूया. बघा आपलं उत्तर बरोबर असल्यामुळे मुलाने 6 रन काढलेला आहे. बघा आता दुसरा प्रश्न. -35 म्हणजेच ऋण 35 या संख्येची विरुद्ध संख्या डॅश आहे. याचं आपल्याला विरुद्ध संख्यालाच आपण इंग्लिशमध्ये अपोजिट नंबर म्हणतो. तर आणि याला -35 म्हणतो. इंग्लिशमध्ये आपण याला मायनस म्हणतो आणि आपण याला म्हणतो मराठीमध्ये ऋण. ऋण 35 ची विरुद्धार्थी संख्या काय येईल? व्हेरी गुड. तर बघा 4 ऑप्शन मधून सांगा. पहिला ऑप्शन आहे ऋण 35, दुसरा आहे धन 35, तिसरा पर्याय आहे ऋण 53 आणि चौथा पर्याय आहे धन 53. तर अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे मुलांना तुम्ही. धन 35 म्हणजे धन 35च्या समोर ग्रीन कलर आहे. आपण ग्रीन बॉलला क्लिक करूया. बघा मुलाने पुन्हा षटकार 6 रन मारलेला आहे. आता तिसरा प्रश्न बघूया. विरुद्ध संख्या डॅश पासून सारख्याच अंतरावर असतात. विरुद्ध संख्या एकमेकांपासून किती अंतरावर असतात हे आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे पूर्ण संख्या, दुसरा आहे धन संख्या, तिसरा आहे ऋण संख्या आणि चौथा आहे 0. तर बघा विरुद्ध संख्या हे बरोबर उत्तर सांगितलेलं आहे तुम्ही. आपण पिवळ्या बॉलवर क्लिक करूया आणि उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया. शून्याला डॅश चिन्ह देता येत नाही. तर मुलांनो शून्याला कोणतं चिन्ह देता येत नाही? बघा पहिला आहे धन, दुसरा आहे पूर्ण संख्या, तिसरा पर्याय आहे ऋण संख्या आणि चौथा आहे कर्कवृत्त. तर शून्याला बघा आपण धनही नाही ऋणही नाही देऊ शकत. म्हणजेच पर्याय कोणता येईल?
3 पूर्ण संख्या, म्हणजे आपण ग्रीन बॉलवर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. आता आपण 5वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. विरुद्ध संख्या शून्यापासून डॅश दिशांना असतात. तर विरुद्ध संख्या शून्यापासून आपल्या डोळ्यासमोर नंबर लाईन आणायची बघा, संख्या, आणि जी नंबर लाईन आणली आपण, काय म्हणतात त्याला, संख्या, तर त्याच्यावर रेषेवर बघा मधामध्ये आरंभबिंदू असतो 0, ह्या बाजूला प्लस संख्या असतात आणि ह्या बाजूला इकडे धन संख्या असतात आणि शून्याच्या ह्या बाजूला ऋण संख्या असतात. तर प्रश्न कसा आहे, विरुद्ध संख्या शून्यांपासून डॅश दिशांना असतात. पहिला पर्याय आहे विरुद्ध, दुसरा आहे समान दिशा, तिसरा आहे एकाच, आणि चौथा आहे शून्य. तर बघा, विरुद्ध संख्या शून्यापासून कोणत्या दिशेने असतात? अगदी बरोबर सांगितलंय, विरुद्ध दिशेने असतात. म्हणजेच लाल बॉलवर क्लिक करावं लागेल आपल्याला. बघा, उत्तर बरोबर असल्यामुळे मुलांनी पुन्हा 6 रन मारलेला आहे आणि आपली रन संख्या सुद्धा वाढत आहे मुलांनो. असेच समोरचे उत्तर तुम्ही बरोबर द्या. आता बघा प्रश्न क्रमांक 6 बघूया. शून्य हा डॅश समूहाचा भाग आहे. शून्य हा कोणत्या याचा भाग आहे? बघा, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. पूर्ण संख्या, दुसरं ऑप्शन आहे नैसर्गिक संख्या, तिसरं आहे धनसंख्या, आणि चौथं ऑप्शन आहे ऋण संख्या. तर बघा, शून्य हा कोणत्या समूहाचा भाग आहे आपल्याला माहीत आहे. व्हेरी गुड. नंबर्समध्ये माहिती आहे आपल्याला नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत आणि पूर्ण संख्या कोणत्या आहेत आणि पूर्णांक संख्या सुद्धा कोणत्या आहेत हे आपल्याला माहीत आहे. तर बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे पूर्ण संख्या, आणि पूर्ण संख्याच्या समोर मुलांनो रेड ऑप्शन आहे म्हणजे लाल. आपण लाल बॉलवर क्लिक करूया. बघा, हे सुद्धा उत्तर तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. खेळ खेळण्यात तुम्हाला नक्कीच मजा येत आहे मुलांनो. आता आपण 7वा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न काय आहे बघा. उद्योगात मिळवलेले कमिशन डॅश संख्येने दाखवता येईल. म्हणजे उद्योग म्हणजे बिझनेस आणि कमिशन म्हणजे प्रॉफिट. आपण कोणत्याही बिझनेसमध्ये, उद्योगामध्ये समजा आपण काही प्रॉफिट कमवलेला आहे, कमिशन कमवलं आहे, तर तो कशाने आपण दाखवू? पूर्ण संख्येने दाखवू का मुलांनो? धन संख्येने दाखवू, ऋण संख्येने की नैसर्गिक संख्येने दाखवू? हे सांगा. प्रॉफिट झालेला आहे म्हणजेच प्लसमध्येच येईल तो प्रॉफिट. तर पूर्ण संख्या आहे का पहिला ऑप्शन, दुसरा आहे ऋण संख्या, तिसरा ऑप्शन आहे धन संख्या, आणि चौथा आहे नैसर्गिक संख्या. तर बघा, योग्य पर्यायावर क्लिक करायचं आहे. बघा, चुकीच्या पर्यायावर समजा तुम्ही क्लिक केलं तर मुलगा काय करतो माहिती आहे तुम्हाला? बघूया आपण. उद्योगात मिळवलेले कमिशन हे डॅश संख्येने दाखवता येते. तर बघूया आपण इथे. बघा, इथे उत्तर चुकीचं दिलं तर मुलांनी 6 रन मारलेला नाही आहे, है ना. आपण आता बरोबर उत्तर देऊया आणि मग बघा. बघा, नैसर्गिक संख्येने दर्शवते. उत्तर बरोबर आहे, तर त्यांनी 6 रन मारला होता, नाही तर मुलगा चुकीचं उत्तर दिल्यावर इथे आउट झालेला होता. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 8वा. आणि 8वा प्रश्न आहे. समुद्र तळाची खोली डॅश संख्येने दाखवतात. समुद्र जो तळ असतो, समुद्राच्या खालची जी तळी आहे आपल्याला बघायची आहे, खोली, तळाची जी खोली आहे, डेप्थ, ती बघायची आहे. तर ती कोणत्या संख्येने दर्शवू? 4 ऑप्शन्स आहेत. पहिला पर्याय आहे शून्य संख्या, दुसरा आहे ऋण संख्या, तिसरा आहे नैसर्गिक संख्या, आणि चौथा पर्याय आहे धन संख्या. तर बघा, समुद्र तळाची खोली. आता आपण लिफ्टमध्येही पाहतो, आपण जेव्हा ग्राउंड फ्लोअरच्याही खाली जातो तर आपल्याला मायनस सिम्बॉलमध्ये दाखवतात, ते ऋण संख्येने दाखवतो. लिफ्टमध्ये लिहिलं असते ना मुलांनो. तसंच आता समुद्र तळाची ही खोली बघायची, आपल्याला डेप्थ पाहायची आहे, किती खोलवर आहे ते. तर त्याच्यासाठी आपण 4 पैकी कोणतं? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे, ऋण
संख्या म्हणजे ग्रीन बॉलवर आपण क्लिक करूया. बघा आपलं उत्तर बरोबर असल्यामुळे मुलाने 6 मारलेला आहे. आता बघा समोरचा प्रश्न. संख्या रेषेवर ज्या बिंदूशी ओ ही संख्या दाखवली जाते. संख्या रेषेवर ज्या बिंदूशी ओ ही संख्या दाखवली जाते, ओ नाही आहे सॉरी, हे शून्य ही संख्या दाखवली जाते, तर त्या बिंदूला आपण काय म्हणतो? जसं संख्या रेषा माहितच आहे, संख्या रेषेच्या मधामध्ये आपण मुलांनो ही संख्या रेषा असते आणि संख्या रेषा ही सरळ हवी म्हणा अगदी. इथे मधामध्ये जो 0 दाखवतो आपण आणि इकडे मग +1 +2 अशा संख्या असतात, इकडे -1 -2 अशा संख्या असतात. तर हे जे मधोमध आहे ती 0 ही संख्या दाखवली जाते, त्याला आपण काय म्हणतो? व्हेरी गुड मुलांनो, त्याला आपण आरंभ बिंदू म्हणतो. बघा म्हणजे पर्याय क्रमांक 3 आरंभ बिंदू. याच्या समोर निळा बॉल आहे, आपण निळ्या बॉलवर क्लिक करूया. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा इथे 2 विरुद्ध संख्यांची बेरीज डॅश असते. समजा 2 विरुद्ध संख्या आपण केल्या तर त्यांची बेरीज काय येणार आहे मुलांनो? पहिला पर्याय आहे 0, पर्याय क्रमांक दुसरा आहे ऋण, पर्याय क्रमांक तिसरा आहे धन, पर्याय क्रमांक चौथा आहे नैसर्गिक. तर काय येणार आहे मुलांनो? तर त्याचं उत्तर येणार आहे म्हणजे जसं अपोजिट, म्हणजे समजा ऋण 3 + 3 काय उत्तर येईल याचं? मुलांनो 0 उत्तर येणार आहे. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. म्हणजे 0च्या समोर कोणत्या रंगाचा बॉल आहे? लाल. व्हेरी गुड. आपण लाल बॉलवर क्लिक करूया. बघा इथे आपले उत्तर एकदम बरोबर आहे आणि आपण इथे पूर्ण प्रश्न सोडवलेले आहेत.